संत परंपरेतील महान योगी, समतेचे प्रतीक, मानवतेचा संदेश देणारे संत शिरोमणी रविदास महाराज यांना विनम्र अभिवादन करतो। आपल्याला एक महान संत आणि समाजसुधारकाला अभिवादनाची संधी मिळाली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आजचा हा अभिवादन सोहळा होत आहे। ठाणे महानगरपालिका नेहमीच समाजसुधारकांच्या विचारांचा जागर करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पाठबळ देते। आम्ही सगळ्यांनी मिळून तो पायंडा पाडला आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे। ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज सार्वजनिक उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या 648व्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका एकता भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी कांबळे, उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, सुनील डोंगरे, सचिव विक्रम भोईर, सहसचिव संतोष जाधव, खजिनदार सुनील गवळी, सहखजिनदार संतोष म्हस्के उपस्थित होते। समाजातल्या चांगल्या गोष्टीच्या मागे उभे राहिले पाहिजे ही शिकवण आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला दिली। या शिकवणीनुसारच चांगल्याला चांगले म्हणत मी काम करत आहे। त्यामुळे समाजासाठी काम करणाऱ्या अशा समाजरत्नांचा गौरव या सोहळ्यात होतो आहे। ही आनंदाची गोष्ट आहे, असंही उपमुख्यमंत्री म्हणाले। संत रविदास महान भक्त, समाजसुधारक आणि कवी होते। रविदासांच्या उपदेशपर काव्यामुळे पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरु म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे। संत रविदासांचे जीवन आणि शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शन करतात। त्यांचे संदेश अत्यंत सोपे आणि तितकेच प्रभावी आहेत, असे यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं। आनंदी आहोत की आजच्या या जयंती कार्यक्रमासाठी आमचे सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, माजी यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे उपस्थित झाले आणि संपूर्ण समाज या ठिकाणी एकत्र झाला। या जयंती दिनात आमच्या काही समाजरत्नांना पुरस्कार प्रदान केले आणि या समाजातील गुणवंत विद्यार्थी 10वी आणि 12वी यांचा देखील सत्कार माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने देण्यात आला। पुरस्कार दिले गेले त्याविषयी काय सांगा? पुरस्कार हे त्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा, समाजातील पुढील काही विद्यार्थ्यांना अजून त्यातून ते प्रेरणा घेऊन पुढे जातील अशी अपेक्षा या व्यासपीठाला आहे। समाज भवनाची मागणी केलेली होती, त्या मागणीवर ही मागणी आमची फार जुनी आहे। या मागणी सध्या कमिशनर यांनी क्लस्टरचे जे संजय देशमुख यांना त्यांनी काही आदेश म्हणजे गोष्टी सांगितलेल्या आहेत की यांना या ठाण्यामध्ये या संपूर्ण समाजासाठी सामाजिक भवन, ज्या ठिकाणी की संपूर्ण समाजाला सांस्कृतिक व कौटुंबिक किंवा विद्यार्थ्यांसाठी काही वाचनालय त्या ठिकाणी एकत्रित मिळावं अशी ही मागणी आहे। ती मागणी लवकरच मान्य होईल अशी अपेक्षा आहे।